तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आपण दादरला. माझा एक मित्र आहे आयुष. तर तो बोलला आहे की दहीहंडीचा आपण ब्लॉग शूट करूया एक दादरला. तर आता तिथंच चाललो आहे. ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. चला. मारूंगा आपली क्रमवारी कळली असेल. एकनिष्ठ दुर्गा माता, हर हर महादेव आणि मग शिवमुद्रा. सुंदर प्रयत्न करताय. एकनिष्ठ आपल्या कलेशी आणि हिमतीशी एकनिष्ठ राहून एकनिष्ठतेने मानवी भावना जपण्याचं काम करतायत की आमचे बालगोपाळ संबंध बालकवर जीएस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा आपल्या भारताचं नाव लवकर आणि या खेळाला 7 सेकंदाचा लक्ष मिळाला. बालगोपाळामुळे एका जोरदार टाळ्या होऊन जाऊन आपल्या सर्व भारतातील बालगोपाळांसाठी एक दोन तीन आणि 4 पदाची ही मुंबईच्या लोकल प्रमाणे हा चौथा दर होतोय. सगळ्यांना विनंती आहे हात वर करायचे. चिमुकल्यांसाठी हात वर करून त्यांना प्रोत्साहित करायचं. टाळ्या वाजत लागल्या पाहिजे. इतका वेळ हा बोलीचा म्हणजे त्यांची तुम्ही त्यांचा सराव करू शकता. किती वेळ एका जागेवर स्तब्ध होता आणि 5
फारच सुंदर असा हा प्रयत्न, फारच सुंदर आशीर्वाद याने फारच सुंदर असे मनोरंजन रचले आणि ज्याच्यासाठी भारतभर आपण नावाजलं जातो असे आपल्या सगळ्यांची उपलब्धता न लांबवता ज्या गोष्टीसाठी आणि ज्या उंच भरारीसाठी आपण इथं सगळे जमलेलो आहात, त्या सगळ्या भरावर साहसी खेळ बघण्यासाठी, उंच खेळ बघण्यासाठी असं एक मोठं असं एक सुंदर अभिलक्षण मंडळ आपल्यामध्ये आले, जे आपल्यासमोर हे थरारक आणि औचित्य अनुभव द्यायला आलेले आहे. ते म्हणजे फारच सुंदर असं आयोजन आणि या आयोजनाला आपल्या सर्व गोविंदा पथकांची मिळालेली साथ यासाठी मी आमचे आयोजक सन्माननीय अभिषेकजी गुप्ता सर यांच्याकडून आणि सुनील परदेशी सर यांच्याकडून उपस्थित गोविंदांचे सहर्ष सगळे स्वागत करतो. मराठी मनाचा मानबिंदू हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक युवा नेते अमितजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आमचे आयोजक यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सुंदर असताना दरम्यान 1, 2, 3, 4, 5, 6 कडक 6 तर लावलेले आहेत. फारच सुंदर. यापुढे आशीर्वाद आपण करायचे आहे. आशीर्वाद लोकांना उत्साहित केला
पुढील नवीन पथक शिवमुद्रा, कृपया शिवमुद्रा आपण यायचं आहे. फारच सुंदर, हक्का शाबास, फार सुंदर. शिवमुद्रा आपण कमी मासाची दुर्गा माता लवकरात बाकीच्या उपस्थित जवळ जायचं आहे आणि दुर्गा माता गौरीचा पथकाला सहकार्य करायचं. थोडं जवळ या प्लीज. सगळे गौरीचा पथक उपस्थित जवळ यायचं आणि हात वर करायचे आहे. इथे उपस्थित जय भवानी थोडं पुढे जायचं आहे, सहकार्य करायचं आहे. आपले भवन आहे अवघे घडून सुपंत जवानीप्रमाणे कोणत्या ओळीप्रमाणे सहकार्य करायचं. पुढे या सहकार्य करा. अरे सुंदर दुर्गा माता चौथा घर काढलेला आहे. दुर्गा माता नंतर हलर महादेव आपण तयार राहायचं आहे. त्याच्यानंतर शिवमुद्रा आपण सुद्धा तयार राहायचं आहे. दरम्यान 1 2 3 चौथा थरावर चढलेला आहे. 4 5 6 3 तर पूर्ण, चौथा उभा कडक, त्यानंतर 5वा फारच सुंदर. आणि टाळायला पाहिजे. फारच सुंदर. 1 2 3 4 5 6 आता थोड्या थोड्यात सादर करतील. सगळ्यांना विनंती आहे थोडं पुढे जायचं आणि त्याला सहकार्य करायचं हिरकणीला. 1 2 फारच सुंदर. 1 2 3 4 आणि कडक 5 करांची सलामी. टाळ्या वाजत झाल्या पाहिजेत चिमुकल्यांसाठी. आपल्या विभागातील आणि आसपासच्या विभागातील आणि उपनगरातून आपला खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांसमोर सादर करावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित सन्माननीय आयोजक अभिषेक गुप्ताजी, शाखा क्रमांक 192. त्याचप्रमाणे कामगार सेनेचे चिटणीस सन्माननीय सुनील परदेशी साहेब या आमच्या दोन्ही आशीर्वादाने आम्ही दादरमध्ये
स्वागत करतो आणि जोरात एकदा बोलतो, अरे बोल 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 बजरंग बली की गणपती बाप्पा मंगल मूर्ती जागेवाले महाराज की. सर्वांना विनंती, थोडं थोडं पुढे यायचं आहे, जवळ यायचं आहे. इतर गोविंद पथक कृपया जवळ यायचं आणि हात उंचावायचे. 8 थरांचा अविलक्षण अशी अनुभूती देणारा हा मानवी मनोरा आपल्या समोर लावलाय. जय हनुमान गोविंद पथक. उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे, नक्कीच मोबाईलने एक क्षण टिपण्याचा आपण प्रयत्न करा, पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या जय हनुमान गोविंद पथकासाठी. फारच सुंदर असा 8 थरांचा मानवी मनोरा रचण्याचा विक्रम 2024चा पहिल्यांदा हा दादरच्या मनसेच्या हंडीत, दादर फुल मार्केटच्या हंडीत होतोय. आणि हे पाहायला तमाम हिंदुस्थान, महाराष्ट्र आणि मुंबईचे सर्व प्रेक्षक, त्याचप्रमाणे आमचे मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. दादर मनसेची हंडी, दादर फुल मार्केटची हंडी आणि त्या ठिकाणी सकाळच्या प्रहरातील लागणारा हा पहिला 8 थरांचा मानवी मनोरा. फारच सुंदर असा मानवी मनोरा रचताय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित प्रभाग क्रमांक 192चे आमचे शाखाध्यक्ष सन्माननीय अभिषेक गुप्ताजी, त्याचप्रमाणे कामगार सेनेचे चिटणीस श्रीमान सुनील परदेशी साहेब, या दोन्ही मान्यवरांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी हे आयोजन करत आहोत. आणि या आयोजनात आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आलेलं आहे जय हनुमान मंडळ. आणि देतो सलामी 8 थरांची. 1 2 3 कडक, 4 5 6. सांभाळायचं आहे. सुंदर सुंदर सुंदर. सावकाश सांभाळायचं आहे. सगळ्यांनी लांब खेचायचं आहे एकमेकांना. जय हनुमानचा हा सुंदर प्रयत्न. जय हनुमान. परत एकदा आपण तयार राहायचं आहे. जय हनुमान. त्यांना विश्रांती दिलेली आहे. जय हनुमान. साईनाथ मित्र मंडळ या ठिकाणी दादरमधील, दादर फुल मार्केटमधील मनसेच्या दहीहंडीला सलामी देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 192 हे आमचे शाखाध्यक्ष सन्माननीय अभिषेक गुप्ता साहेब, त्याचप्रमाणे कामगार सेनेचे आमचे चिटणीस व सर्व श्रमिक सेनेचे उपाध्यक्ष श्रीमान सुनील परदेशी साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आयोजन होत आहे. दरम्यान 1 2 3 4 5 थर लावलेले आहेत. साईनाथ मित्र मंडळ 5 थर. दरम्यान पुढील गोविंद पथक सिद्धार्थ बात करण्यात येण्याची हे करायची, नोंद घ्यायची. मित्र गोविंद इतर भावगटांना सहकार्य करायचं. यानंतर जय हनुमान यांचा 8 थराचा आपण दुसरा प्रयत्न बघणार आहोत. 1 2 3 4. वा, सुंदर सुंदर असे 5 थर लावलेले आहेत. मित्र गोविंद बलाड. जय हनुमान गोविंद पथक करताय. फारच विचार विनिमय आणि थोड्या दरम्यान 9 तरुण आपण तयार राहायचं आहे. आणि 9 तरुण नंतर मोर्या, 9 तरुण नंतर मोर्या आपण देखील सज्ज राहायचं आहे. उपस्थित बाकीच्या भावगटांना विनंती आहे, थोडं हंडीच्या दिशेने बघायचं आहे आणि आपले सहकारी गोविंद पथक जे हंडी लावत आहे त्यांना सहकार्य करायचं आहे, हात वरती करायचं आहे. ही आपली मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि भारताची संस्कृती आहे की आपण कधी बघायची भूमिका घेत नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने भारतातील प्रख्यात नामवंत दादरमधील मानाची मनसेची दादर फुल मार्केटची हंडी आणि या हंडीला सलाम देत आहेत श्रीकृष्णनगर वरळी हे गोविंद पथक आपल्या सर्वांसाठी ही सुविधा जे आमचे सन्माननीय आयोजक आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आमचे आयोजक शाखा क्रमांक 192चे सन्माननीय शाखा अध्यक्ष श्रीमान अभिषेक गुप्ताजी, त्याचप्रमाणे कामगार सेनेचे चिटणीस तसेच सर्व श्रमिक सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुनीलदादा परदेशी यांच्या आयोजनातून सुंदर असं आयोजन या ठिकाणी आणि सुंदर असा प्राइज दिलेला आहे. 1 2 3 4 5 आणि सुंदर असे 6 तर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. किरण जाधव सर यांच्याकडून कृष्णनगर वरळी यांना हे सन्मान चिन्ह आणि पारितोषिक आपण देणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कृष्णनगर वरळी आपल्याला विनंती आहे, आपण सन्मान चिन्ह शिवाजी आहे त्याच्यानंतर गोविंद पथक या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतातील प्रख्यात महाराष्ट्र आणि नंतरचा दादरमधील मानाची मनसे फेरी दादर फुल मार्केट काही कालावधीचं 2024 मध्ये नवतरुण गोविंद पथक हे आपल्या दादर फुल मार्केटच्या मनसेच्या हंडीला सलामी द्यायला सज्ज झालेला आहे. 1 2 3 4 5 तर कडक उभे झालेले आहे आणि सुंदर असा प्रयत्न चालू करायचा आणि सुंदर सावकाश वाईट करायचे नाहीये. सावकाश लांब करायचंय. बोलिया यानंतर आपला चान्स आहे. बोलिया आपली संधी आहे. यानंतर तरुण मंडळासाठी बोलिया आपण आपल्या कर्तव्य करायचं आणि बोलियानंतर शिव समर्थ गोविंद पथक शिव समर्थ आपण रेडी राहायचं आहे. बोलियानंतर आणि त्याच्यानंतर आपण आपलं घर लावायला यायचे. बोलिया आहे. बोलियानंतर श्री शिव समर्थ श्री शिव समर्थ नंतर तुम्ही त्यांना श्री स्वामी समर्थ शिव समर्थ गोविंद पथक आहे का असतील तर उभ्या हातावर वरती करायचे. बोलियानंतर शिव आज्ञा आपण आपलं बरोबर रचायचं आहे. कारण शिव आज्ञानंतर गाव देऊ. शिव आज्ञानंतर गाव देऊ. एकाही जायचं बोलिया आपण आपल्याला रचायला सुरुवात करायची.
गोविंद पथकाला विनंती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 192 संबंध भारतातील प्रख्यात महाराष्ट्र आणि मुंबईचा मानबिंदू असणारी दादरची मनसेची दादर फुल मार्केटची हंडी आणि या दादर फुल मार्केटच्या मनसेच्या हंडीला सलामी देऊन त्याचा मान वाढवायला आणि गावदेवीनंतर अरे एवढा माझा शूट मी फेमस बिमस झालो तर गावदेवीनंतर साईपुत्र सागरपुत्र माफकरा आणि सागरपुत्र नंतर साई ईश्वर या सर्वांनी तयार राहायचं आहे. सागरपुत्र नंतर आपली संधी आहे साई ईश्वर. दरम्यान शिव आज्ञा गोविंदा पदा 1 2 3 उत्कृष्ट असे 3 दर चढलेले आहे. चौथा तरीवर बसलेला आहे आणि सुंदर असा 5 तरांचा मानवी मनोरा फारच सुंदर आणि उत्कृष्ट अशी 5 तरांची तरा जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. विनम्रतेची विनंती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 192 संबंध भारतभरात प्रख्यात असलेली मुंबई आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली दादरमधील मानाची दादर फळ मार्केटची मनसेची हंडी आणि या मनसेच्या हंडीला आपल्या समोर सर्वांसाठी सापेक्ष ठेवण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि ज्यांच्यामुळे आज आपण हे सुवर्ण असं आयोजन पाहतो ते आमच्या सर्वांचे लाडके आयोजक आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा क्रमांक 192चे शाखा अध्यक्ष श्रीमान अभिषेक गुप्ता साहेब. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार सेना तसेच सर्व श्रमिक सेना कामगार सेनेचे चिटणीस व सर्व श्रमिक सेनेचे मनसेचे आमचे उपाध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके भाऊ आमचे भाई सुधीर भाई परदेशी या 2 आमच्या आयोजकांच्या आशीर्वादाने आज आपण हा उत्साहवर्धक दहीकाला महोत्सव 2024 दादर फुल मार्केट विभागात आपण साजरा करत आहोत. मी या 2ही आमच्या मान्यवरांचे आमच्या नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तमाम भारतवासियांकडून आणि दादरवासियांकडून. कारण उपनगर विभाग अन्य विभागातून येणाऱ्या प्रत्येक गोविंद पथकाची सुरक्षा त्याचबरोबर त्यांच्यासाठीचं प्रयोजन आयोजन अतिशय दिमागदार हे दरवर्षी करतात आणि तेच दिमागदार यावर्षी सुद्धा आयोजन या आमच्या 2 आयोजकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पार पडताना दिसतंय. त्याचबरोबर या आमच्या 2 मान्यवरांना सतत मार्गदर्शन करणारे आपल्या मराठी मनाचे मानबिंदू हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे तसेच आम्हा तरुणांचं मार्गदर्शक आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अमितजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही दादरमधील मनसेची दादर फुल मार्केटची ही
आलंय आपल्या लाडक्या दादरच्या मनसेच्या हंडीला सलाम करण्यासाठी. 1 2 3 4 5 आणि सुंदर असा 6वा थर या ठिकाणी बसलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बोरवलीच्या या राजासाठी. अरे कोण आला रे, कोण आला? बोरवलीचा वाघ आला. सुंदर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाकी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.